मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आणि अरुंधती दोघेही किचनमध्ये असतात. अनघासाठी आता अरुंधती तेथे हळद दूध बनवत असते. त्यावेळी अरुंधती आता यशला म्हणते, अरे बाळा, माझ्या पोटात तर खूप गोळा आलाय. कसं होणार रे हे एवढं मोठं रेकॉर्डिंग? कारण मोठ्या माणसांबरोबर काम करायचं म्हटल्यानंतर आपलीसुद्धा तेवढीच तयारी लागते ना. त्यावेळी आता यश म्हणतो, आई, रिहर्सलच्या वेळीसुद्धा तुझ्या पोटात गोळा आला होता आणि ती खूप छान झाली आणि आता उद्या फायनल रेकॉर्डिंगसुद्धा खूप छान होणार आहे. बघ, मी सांगतोय तुला, बघ समोर, बघ किती सगळं छान छान दिसतंय. असं म्हणून तो अरुंधतीला आता एकदम पॉझिटिव्ह फील करून देत असतो. तेवढ्यातच संजना आता तेथे येते आणि त्या दोघांच्या पाठीमागे उभे राहून सर्व बोलणं ऐकू लागते. पुढे आता यश म्हणतो, आई, अगं, ही फिल्म झाली ना, तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, बघू ना आता पुढे कसं होतंय ते. मग आता पुढे यश तिला अजून समजावून सांगत असतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपलं गाणं फक्त मनापासून गायचं. समोर कोण आहे, बाजूला कोण उभा आहे, या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि हे मी वेगळ्याने सांगण्याची गरज नाही आई, तुला सगळं माहीत आहे. पुढे आता ती म्हणते, खरंच यश, मी ना खूप खुश आहे, कारण सगळ्यांचं सगळं चांगलं होतंय. फक्त आरोही थोडी बेचैन आहे, पण ती सुद्धा या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर निघेल आणि पुन्हा तिला दिवस जातील. तेव्हा यश म्हणतो, पहिल्या कंडिशनपेक्षा आत्ता ती बरीच बरी आहे. यश आता असं बोलून जांभया देत असतो. तेव्हा उद्या लवकर जायचं असेल ना तुला, आता पळा बरं, असं अरुंधती त्याला म्हणते. मग यश झोपण्यासाठी तेथून जातो. अरुंधती म्हणते, अगोदर आता ना मी अनघाला दूध देऊन येते, असं म्हणून स्वतःसाठी जे गरम दूध तिने झाकून ठेवलेलं असतं ना, ते दूध आता ती तेथेच ठेवते. त्यानंतर अरुंधती जेव्हा अनघाच्या रूममध्ये जाते तर संजना लगेच किचनमध्ये जाते. अरुंधतीने स्वतःसाठी तेथे गरम दूध झाकून ठेवलेलं असतं. त्यावेळी ती तो दुधाचा ग्लास हातात घेत म्हणते, अरुंधती, अगं, उद्या तुझं फायनल रेकॉर्डिंग आहे ना, तुझा आवाज खूप सुंदर आहे, पण तो आवाजच उद्या जर निघाला नाही तुझ्या गळ्यातून तर मग कसं होणार? उद्या सगळी मेहनत वाया जाणार, तो प्रोड्युसर चिडेल आणि मग उद्या तुलाच काय, तुझ्या मुलाला सुद्धा तो कामावर ठेवणार नाही आणि तू आयुष्यामध्ये पुन्हा कधी गाऊच शकली नाही तर अजूनच मजा येईल. त्यानंतर आता ती विचार करते, कोणता पदार्थ बरं या दुधामध्ये घालावा. मग आता ती ते खूप काही तिथे शोधू लागते. मग आता तिथे एक पावडर असते. त्यावेळी आता ती म्हणते, या पावडरमुळे तुला खूप त्रास होतो ना, आता बघ, तुझ्या दुधामध्ये हाच पदार्थ मी घालणार आहे, हीच पावडर मी घालणार आहे. असं म्हणून ती पावडर ते दुधामध्ये टाकते आणि म्हणते, आता या पावडरमुळे ना तुझा आवाजच उद्या तुझ्या कंठातून निघणार नाही. मग बस बोंबलत. असं म्हणून अरुंधती विरोधात तिने खूप मोठा आता प्लॅन केलेला असतो. तिचं काम फत्ते करून ती लगेच दुसरीकडे जाऊन लपते. काही वेळानंतर अरुंधती आता लगेच किचनमध्ये येते आणि ते दूध घेते व बाहेर जाऊ लागते. तिच्या रूमकडे जात असताना संजना तेथून पळ काढते आणि दुसरीकडे लपते. तेव्हा तिथे एका खुर्चीचा आवाज येतो. अरुंधती पुन्हा मागे येत म्हणते, कोण आहे तिथे? मग आता संजना तिथे लपलेली असते. अरुंधती त्याकडे दुर्लक्ष करून आता लगेच आपल्या रूमकडे जाते. तेव्हा संजना आता बाहेर येते आणि मनातल्या मनात खूपच खुश असते की आता अरुंधतीचा आवाज उद्या तिच्या गळ्यातून निघणारच नाही. दुसऱ्या दिवशी आता अनिरुद्ध हा पुस्तक वाचत बसलेला असतो तर संजना आता जरा लेटच उठते आणि अनिरुद्ध तिच्या जवळ असतो म्हणून ती त्याला मिठी मारत गुड मॉर्निंग असं म्हणते. संजना अगोदरपेक्षा खूपच फ्रेश असते आणि खुश असते म्हणून तो विचारतो, काय झालं आज एकदम गुड मॉर्निंग वगैरे मिठी मारून? मग तू आज खूपच खुश दिसतीये. तेव्हा ती म्हणते, कारणच तसं आहे आणि मी ना ठरवलंय, आपण दोघांनीही कायमच असं फ्रेश मूडमध्ये राहायचं. बाकीच्यांना काय करायचं ते करू दे, पण आपण दोघांनीही मस्त फ्रेश मूडमध्ये राहायचं. पुढे आता अनिरुद्ध हसतो आणि म्हणतो, पण काय झालंय ते सांग ना, आज खूपच खुश. तेव्हा ती म्हणते, हे बघ, मला माहिती आहे की अरुंधतीचं रेकॉर्डिंग आहे आता, फायनल रेकॉर्डिंग. मग आता तू जरा विचार कर ना, जर तिचा आवाजच गेला तर मग काय होणार? तो प्रोड्युसर तिला खूप बोलेल आणि यशला सुद्धा काम देणार नाही, बरोबर ना? आता मी काय केलं, रात्री तिच्या जो दुधाचा ग्लास होता ना, त्यामध्ये असा पदार्थ मिसळला आहे ना की तिचा आवाजच बसणार आणि
अगदी होम रेमेडीज मी त्यामध्ये यूज केली आहे. तेव्हा अनिरुद्ध आता संजनाकडे पाहतच राहतो. तर संजना मात्र खूपच खुश असते आणि म्हणते, आत्तापर्यंत तिचा आवाजही गेलेला असेल. बघ अनिरुद्ध, मी कशी चाल खेळली आहे आता. तेव्हा अनिरुद्ध आता म्हणतो की क्या बात है. आता बघू 15 लाख रुपये मिळाल्यानंतर तिच्या डोक्यात एक वेगळीच हवा गेली होती. तिला वाटलं होतं की आता आपण फायनल रेकॉर्डिंग करणार म्हणून, पण आता असं काहीही होणार नाही. क्या बात आहे संजना, आता आपण बघूयाच ती कसं रेकॉर्डिंग करते ते. तेव्हा ती आता त्याला चिमटा काढते आणि म्हणते, आता समजलं का, मी असं का म्हणत होते की आपण दोघांनीही अगदी खुश राहायचं, मजेत राहायचं. असं म्हणून ती अगदी उत्साहाने म्हणते, आपण मजेत राहायचंय, समजलं. त्यानंतर ती अनिरुद्धला म्हणते, हे बघ, आपण आजपर्यंत खूप काही भोगलंय, पण आता आपण नाही भोगायचं, आता त्या अरुंधतीने भोगायचं. इकडे आप्पा आता पुस्तक घेऊन हॉलमध्ये आलेले असतात. तेव्हा कांचन त्यांना कामं सांगू लागते. अहो, ते ताट घेऊन या ना प्लीज फुलांचं, मला ना हार करायचा आहे. आप्पा म्हणतात, बरं, असं म्हणून ते लगेच तिच्याजवळ ताट देतात. आता तेवढ्यातच अनघा देखील तेथे येते. तेव्हा कांचन विचारते, काय ग अनघा, तू काही काम तर करत नाहीयेस ना. मग आता अनघा विचारते, काय करायचं होतं आजी. तेव्हा इथे मला हार बनवू लाग, बस जरा, असं म्हणून कांचन तिला काम सांगते. अनघा आता एकदम शांत असते आणि आपलं काम करू लागते. बरोबर ओळखलेलं असतं की अनघा थोडी डिस्टर्ब आहे, म्हणूनच ते आता कांचनला म्हणतात, अगं पेपरमध्ये बघ ना, सोन्याचे भाव घसरलेत, करायचं नाही का काही सोनं. मग आता कांचन म्हणते, आहे ते सोनं घातलं जात नाही आणि आता ना मला आजकाल अजिबात इंटरेस्टच राहिला नाही त्या सोन्यामध्ये. कसं आहे, वय पण वाढलंय, आता मी आहे ते सगळं सोनं ना माझ्या आरोहीला, जानकीला आणि अनघाला देऊन टाकणार आहे. मग आता आप्पा म्हणतात, बरं आहे तुझं बाबा. पुढ्यातच तेथे आता अभि येतो आणि म्हणतो, अगं अनघा ऐक ना. तेव्हा ती विचारते, काय झालं. मग आता अनघाला अभि म्हणतो की मला हॉस्पिटलमधून येण्यासाठी जरा उशीरच होईल, हां, तू वाट बघू नकोस आणि जरा काळजी घे स्वतःची. तेव्हा ती आता हो असं म्हणते. तेव्हा आप्पा, आजी येतो हा, असं म्हणून अभि जायला निघतो. तेवढ्यातच आरोही आणि यश हे दोघेही तेथे येतात. अभिला आता जात असताना आरोही अडवते आणि म्हणते, थांब ना अरे अभि दादा, मला तुझ्याशी आणि अनघाबरोबर जरा बोलायचंय. तेव्हा अभि म्हणतो, बोल ना, तुला काय बोलायचंय. तेव्हा अभि आता शांतपणे म्हणतो, जानकीला दत्तक देण्याबद्दल बोलत असेल ना तू, तर आपण त्याची प्रोसिजर लवकरात लवकर सुरू करूयात, काळजी करू नकोस आरोही तू. अगं आरोही, आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही आहोत, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आता ते अनघा म्हणते, हो आरोही, आम्ही शब्द दिलाय ना, तो अजिबात मागे घेणार नाही. आम्ही जानकीला तुझ्या पदरात तर घालणारच आहोत आणि मला खात्री आहे की तू माझ्यापेक्षा सुद्धा एक चांगली आई होशील. तू जानकीची काळजी घेशील आणि तिच्यावर खूप प्रेम करशील. अगं कदाचित माझ्यापेक्षाही जास्त, असं अनघा अगदी शांतपणे बोलत असते, पण तिला अगदी असं दाटून आलेलं असतं. ती आता रडत असते, पण हसण्याचं फक्त ती वरवर दाखवत असते, हे सर्वांना आता समजत असतं. तेव्हा आरोही म्हणते, अगं मी तुझ्यापेक्षा कदाचित चांगली आई होई नाही ग, परंतु तुझं काय ग अनघा, तू जानकीशिवाय राहू शकणार आहेस का. तेव्हा अनघा आता हसते आणि तेथून उठते, म्हणते की आरोही, अगं राहू शकेन. त्यावेळी आता आरोही अनघासमोर येते आणि म्हणते, अगं रागाच्या भरात मी काहीही बोलत होते. तू अभिदादा सगळ्या गोष्टींसाठी अगदी तयार पण झालात. तुम्ही जानकीला मला देऊन टाकायला तयार झालात. अगं स्वतःच्या काळजाचा तुकडा तुम्ही मला दत्तक द्यायला तयार झालात. अगं ही कल्पना सुद्धा किती भयानक आहे अनघा. आय एम सॉरी अनघा, मी तुला खरंच ओळखू शकले नाही आणि तुम्ही जरीही तुमचा निर्णय बदलू शकला नाहीत ना, तरीही मी माझा निर्णय बदलणार आहे. तेव्हा आता सर्वजण आरोहीकडे खूप कौतुकाने आता पाहत असतात. मग आता पुढे आरोही म्हणते, मला जानकीची आई नाही तर काकू म्हणूनच राहायचंय. तेव्हा अनघाला आता काय करावं हे सुचत नाही. तिला आता हसावं की रडावं हे सुद्धा समजत नाही, कारण आरोहीने असा जो काही निर्णय सांगितलेला असतो त्यामुळे आता अभि आणि घरातील इतर सर्वजण सुद्धा खूपच खुश होतात. मग आता अभि आनंदाने पुढे येतो आणि विचारतो, काय म्हणतेस तू आरोही. तेव्हा आरोही म्हणते, हो अभि दादा, मला जानकीची काकू म्हणूनच राहायचं आहे. पुढे आता ती म्हणते, मला माफ कर अनघा, अगं मी खूप चुकले, मला यशने खूप छान प्रकारे समजावलं.
मी खूप चुकीचं वागत होते आणि माझ्यामुळेच हे सगळं काही झालं. मी अशी वेड्यासारखी बोलले, पण कुणीही मला समजवलं नाही आणि त्याचबरोबर तुम्ही दोघेही लगेच मला जानकीला द्यायला तयार झालात. असं का केलं अनघा? आणि तुला सांगू का, सर्वात जास्त जानकी ही तुझ्याबरोबर खुश असते. तू तिची आई असून ती तुझ्याबरोबर खुश राहणारच हे मला कसं समजलं नाही, कळतच नाही. आणि काकू म्हणून मी तिच्यावर प्रेम तर करूच शकते ना, आणि तो अधिकार मी तुझ्याकडून हिरावून नाही घेऊ शकत ग. आय एम सॉरी असं म्हणून ती आता सारखी सारखी माफी मागत असते. तेव्हा पुढे आता ती अभिची देखील माफी मागते आणि म्हणते, जमलं ना तर मला माफ कर दादा, कारण माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप मानसिक त्रास झाला. असं म्हणून ती आता हात जोडून माफी मागत असते. तेव्हा ती आता अनघाची देखील हात जोडून जेव्हा माफी मागते, तेव्हा आता अनघा रडते आणि म्हणते की माफी नको मागूस, असं करू नकोस प्लीज. ती आता लगेच आरोहीला घट्ट मिठी मारते. दोघीही आता मिठी मारून खूपच रडू लागतात. घरातील सर्वांना आता आरोहीचा हा निर्णय खूप आवडलेला असतो आणि मग आता आप्पाच म्हणतात, आरोहीने माघार घेतली हे बरंच झालं. कांचन म्हणते, तुझं ना सगळं आता चांगलंच होणार बघ आरोही, आणि एक अपघात झाला ना म्हणून खचून जायचं नसतं असं बाळा. अगं अजूनही तुम्ही चान्स घेऊ शकता आणि तुला सांगू का आरोही, आता तुम्हाला जुळं सुद्धा होऊ शकतं. विचार करून बघायला काही हरकत नाही. असं म्हटल्याबरोबरच सर्वजण कांचनवर हसतात. तर हसतच आप्पा विचारतात, अगं कांचन तुझं काय चाललंय लगेच? मग आता कांचन म्हणते, हो मग वेळ कशाला घालवायचा उगीच. पुढे आता अरुंधती कुठे आहे असं आप्पा विचारतात. तेव्हा आई तर बाहेर रियाज करतीये, चला आपण जायचं का, असं आता यश विचारतो. तेव्हा आता सर्वजण म्हणतात, हो चला की. मग सर्वजण आता तेथून जायला निघतात. इकडे आता अरुंधती बाहेर रियाज करत असते आणि खूप खुश असते. तेव्हा आता ती खूप छान प्रकारे जेव्हा रियाज करते, तिच्या कंठातून अगदी व्यवस्थित आवाज येत असतो ना, ते पाहून आता अनिरुद्ध आणि संजना दोघेही त्यांच्या रूमच्या बाहेर गॅलरीमध्ये येतात आणि अरुंधतीकडे पाहतच राहतात. तेव्हा आता अरुंधतीला एवढं छान रियाज करताना पाहून त्या दोघांचे डोळे जरा गरगर फिरू लागतात. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, काय ग, तू तर म्हणाली होतीस ना की तो पदार्थ दुधात घातला म्हणजे तिचा आवाज अजिबात निघणार नाही, आणि मग आता ती अगदी छान गातीये, असं कसं घडलं? मग आता ती म्हणते, काय माहीत तरी असं कसं झालं, पण खरंच मी तिच्या दुधामध्ये तो पदार्थ घातला होता, पण हिला काहीच कसं झालं नाही. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, काहीच कसं झालं नाही म्हणजे असं कसं? अगं फक्त त्याचा ना उलटा इफेक्ट झाला, कारण त्या अरुंधतीचा आवाज तर अजून मोकळा झालाय. असं म्हटल्याबरोबरच आता अरुंधती पुन्हा एकदा रियाज करू लागते. तर आता संजना आणि अनिरुद्धचा हा पूर्णपणे प्लॅन फेल होतो. त्यानंतर आता घरातील सर्वजण अरुंधतीजवळ जेव्हा येतात, तेव्हा अरुंधतीचं गाणं अगदी ते मन लावून ऐकत असतात. अरुंधतीला माहीत सुद्धा नसतं की कुणी माझ्याजवळ येऊन बसलंय, कारण ती आता रियाज करताना एवढी तिच्यामध्ये गुंतून गेलेली असते ना, तिला काही माहीतच नसतं. तिने डोळेसुद्धा बंद केलेले असतात. तिचं लक्ष फक्त गाणं आणि गाण्याकडे असतं. काही वेळानंतर आता संजना आणि अनिरुद्धचा पूर्णपणे जळफळाट होतो, कारण त्यांच्या प्लॅनचे आता 12 वाजलेले असतात. काही वेळानंतर अरुंधती आता डोळे उघडून पाहते, तर समोर सर्वजण आलेले असतात आणि म्हणूनच ती म्हणते, अरे तुम्ही सर्वजण आलात. त्यावेळी आता आप्पा म्हणतात, अगं हवेमध्ये गुलाबी थंडी आणि त्याचबरोबर इथे तुझं हे आम्हाला मंत्रमुग्ध करणारं गाणं, मग बघ कशी बहार आली आहे, असं म्हणून आता आप्पा अरुंधतीच्या त्या गाण्याचं खूप कौतुक करत असतात. तेव्हा मात्र आता अरुंधती खूप गोड हसते. सर्वजण आता तिची वाहवा करतात आणि म्हणतात, खूप छान गाणं आत्ता म्हटली आहे आणि रियाज सुद्धा तुझा खूप छान चाललाय. तेव्हा अभि म्हणतो, आई अगं खूप छान गाणं झालंय. मग आता अनघा म्हणते, एवढा छान रियाज झालाय ना आज की विचारू नको. मग तुम्हाला खूप ऑफर्स सुद्धा गाण्याच्या येणार आहेत असं आरोही देखील म्हणते. तेव्हा यश म्हणतो, आई मला तुझा खूप खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो. त्यानंतर आता अरुंधती म्हणते, अरे यश, संगीत म्हणजे माझा आत्मा आहे, परंतु हे शरीर एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे. पण तुला एक सांगू का, माझा आवाज हा कायमच इथे असा घराजवळ राहणार आहे आणि तो अमर राहणार आहे. आता मी आयुष्यभर गात राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, असं अरुंधती आता सर्वांनाच म्हणते.
तेव्हा आता सर्वजण खुश होतात. सर्वजण आता अरुंधतीचं अगदी भरभरून कौतुक करत असतात. ते आता अनिरुद्ध आणि संजनाला पाहवत नसतं. मग आता ते रागातच अरुंधतीकडे पाहत असतात. तेव्हा आता आप्पा पण म्हणतात, अरुंधती तुझं गाणं हे अमर राहणार आहे. मग त्यापुढे आता अनघा म्हणते, तू जानकीला गाणं शिकवावंस असं मला वाटतं अगं ताई. त्यावेळी अरुंधती म्हणते, हो नक्कीच शिकवेन मी, कारण ही परंपरा कोणीतरी पुढे चालवायला हवी ना. मग अरुंधती म्हणते, हो बाळा नक्कीच शिकवेन. तेव्हा आरोही म्हणते, तिच्याकडे एक ग्रास्पिंग पॉवर आहे आणि ती नक्कीच हे करू शकते. तेव्हा त्या दोघीही आता एकमेकींकडे पाहतच राहतात. अनघा आणि आरोहीमधील हे बॉन्डिंग पाहून आता अरुंधतीलाही खूप छान वाटतं. त्यानंतर आरोही आता तिच्या मनातील भावना अरुंधती समोर व्यक्त करते की अनघाने आणि अभिदादाने मला माफ केलंय, कारण मी खरंच खूप मोठी चूक करत होते. अरुंधती आता हातात असणारं गिटार आपोआपच खाली ठेवते आणि दोघांकडे पाहतच राहते. त्यानंतर आता आरोही म्हणते, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. आय एम सॉरी, मला माफ कर आई. इकडे संजनाचं तोंडच लगेच वाकडं होतं. तिला समजतं की मी एवढं आरोहीला पडवून देखील त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी तिला म्हटलं होतं की अनघाची जानकी तू दत्तक घे. तिने फक्त ड्रामा केला. तू आता सगळ्यांच्या या बोलण्याला ती भुलली आणि तिने काय केलं, पुन्हा जानकीला त्या अनघाकडे देऊन टाकलं. पुढे आता आरोही सतत विचारत असते, आई तुम्ही माझ्यावर चिडलात का? आता अरुंधती म्हणते, नाही बाळा, आई कधी आपल्या मुलांवर चिडते का? नाही ग. आणि राग आला तरी ना तो तेवढ्या पुरताच असतो. शेवटी आपल्या मुलांचं भलं व्हावं ना हीच एका आईची इच्छा असते. आरोही, अनघा, तुम्ही दोघीच या घरच्या सुना आहात. आता इथून पुढे एकमेकींना अगदी धरून राहायचं. हे घर एकत्र बांधून ठेवणं हे फक्त आणि फक्त तुमच्या दोघींच्या हातात आहे. तेव्हा अरुंधती त्या दोघींकडे खूप कौतुकाने पाहत असते आणि आप्पांना म्हणते, आप्पा आता सगळ्यांचं सगळं चांगलं होतंय. आता ईशा आणि अनिशने सुद्धा एकत्र राहण्याचा खूप मोठा निर्णय घेतलाय. त्यांचा संसार आता अगदी सुखाचा होऊ देत. माझे आशीर्वाद तर त्यांच्या पाठीशी कायमच आहेत आणि आपली मुलं सुखात असावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. अरुंधती आता भरभरून आता सगळ्यांचंच कौतुक करत असते, आरोहीचं खास करून. त्यामुळे आता यश म्हणतो, आई अगं आता सगळ्यांचं सगळं चांगलं होतंय, नस तुझा आवाज आता अगदी छान लागतोय. त्यावेळी अरुंधती हसते आणि म्हणते, हो रे, एका आईला अजून काय हवं असतं. मुलांचा संसार अगदी छान चाललेला तिला फक्त पाहायचं असतं. तेव्हा आता तिला समजलेलं असतं की जना आणि अनिरुद्ध माझ्याकडे पाहत आहेत, म्हणूनच ती आता म्हणते, अरे देवाची कृपाच म्हणायची, माझा आवाज अजूनही चांगला आहे. कारण तुला माहिती आहे का, काल रात्री दुधात कुणी काहीतरी टाकलं होतं असं म्हणून ती त्यांच्याकडे पाहतच राहते. इकडे संजना आणि अनिरुद्धला धक्काच बसतो. अनिरुद्ध आता अरुंधतीकडे पाहतच राहतो तर संजना जरा घाबरते. पुढे हसतच अरुंधती विचारते, पण आवाज हा नेहमीपेक्षा खणखणीत लागला होता ना रे? मग आता यश म्हणतो, हो ना आई. पुढे आता संजना अरुंधतीकडे पाहतच राहते आणि तिच्यासाठी टाळ्या वाजवते. घरातील सर्वजण म्हणतात, हो आवाज तर नेहमीपेक्षा अगदी खणखणीत आणि फ्रेशच लागला होता. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये यश आणि अनिरुद्धमध्ये खूपच भांडणं होतात. तेव्हा आता दोघेही एकमेकांच्या अंगावर जणू शत्रूसारखे धावूनच जातात. तेव्हा आता घरातील सर्वजण हे पाहतात आणि त्यांना जबर धक्का बसतो. आता कांचन विचारते, अरे काय झालं सांगा तरी. तेव्हा आता आई मीच तुम्हाला सांगते असं अरुंधती म्हणते. अरुंधती म्हणते की माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिलं होतं रात्री माझ्या दुधाच्या ग्लासमध्ये संजना कोणता तरी पदार्थ घालत होती जेणेकरून माझा आवाज खराब व्हावा यासाठी, आणि मी ते स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि आता मी हे केलंच नाही असं ती म्हणूच शकत नाहीये. तेव्हा संजना आता पुढे येते आणि स्वतःची बाजू सेफ करत अरुंधतीला तोंडावर पाडत म्हणते की नाही केलं अगं, तू खोटं बोलतीयेस. तेव्हा यश आता रागातच म्हणतोय, गप्प बसा तू, मग आता आपण याची पोलीस कंप्लेंटच करायला हवी असं संजना म्हणते. तेव्हा आता ती लगेच पोलीस कंप्लेंट करण्यासाठी बाहेर जाते. तेव्हा आता कांचन म्हणते की अरुंधती एवढं सगळं झालं तू आम्हाला सांगितलं का नाही? अरुंधती शांतपणे म्हणते, आई कशाला उगीच काही सांगायचं, कारण लक्षात ठेवा देव आपल्या पाठीशी आहे, कुणी काहीही करू देत. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.